विधानसभा निवडणुका झाल्या त्यानंतर राज्यामध्ये नवं सरकार स्थापन झालं। भाजप आणि मित्रपक्षांकडे सध्या भरभक्कम संख्याबळ आहे। त्यामुळे गेल्या 5 वर्षांमध्ये राज्यात ज्या राजकीय कोलांट्या उड्यांचं पेव फुटलं होतं ते आता थांबेल असं सगळ्यांना वाटलं, पण ती भाबडी आशाच ठरण्याची शक्यता आहे। कारण राज्यामध्ये नव्या राजकीय जुळवाजुळवीची तयारी सुरू आहे। जर ही जुळवाजुळव झालीच तर सत्ता बदल वगैरे काही होणार नाही, पण सत्तेबाहेरचे काही जण सत्तेत येऊन बसू शकतील। राज्यातल्या राजकीय पडद्यामागच्या हालचाली नेमक्या काय सुरू आहेत त्याचा कानोसा घेऊयात या रिपोर्टमधून। शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का? 2 जुलै 2022 ला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हापासून हा प्रश्न विचारला जातोय। अजित पवारांनी बंड केलं, ते भाजप शिवसेनेसोबत सत्तेत गेले, पुढे लोकसभेच्या निवडणुका झाल्या, मग विधानसभेच्या निवडणुका झाल्या। पवार विरुद्ध पवार आमने सामने आले, पवार कुटुंब 2 गटात विभागलं गेलं, अनेक आरोप प्रत्यारोप झाले, भावना अनावर झाल्या, अश्रूंचे पाट वाहिले, पण तरीही दोन्ही पवार एकत्र येणार का हा प्रश्न विचारणं मात्र थांबलं नाही। पवारांनी एकमेकांच्या विरोधात कितीही आरोप प्रत्यारोप केले तरी दोन्ही पवार आतून एकच आहेत ही चर्चा बारामतीपासून मंत्रालयापर्यंत खुलेआम सुरूच राहिली आणि त्या चर्चेत तथ्य होतं अशी चिन्ह आता दिसायला लागली आहेत। 8 आणि 9 जानेवारीला शरद पवार आपल्या पक्षाची बैठक घेतील आणि याच बैठकीत पवार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याचा निर्णय घेऊ शकतात अशी चर्चा आता सुरू झाली आहे। की कुटुंब एक असलं पाहिजे, राहिलं पाहिजे, त्यामुळे आईंनी आज विठुरायाच्या चरणी प्रार्थना केली असेल तर त्यांचा अनेक वर्ष त्या पवार कुटुंबात आहे। पण कुटुंब एक आणि राजकीय याच्यामध्ये भिन्नता आहे असं अनेक वेळेला सुप्रियाताईंचं सुद्धा वक्तव्य आपण पाहिलं। त्याच्यामुळे आज आम्ही जी काही भूमिका घेतलेली आहे दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही इंडियामध्ये सहभागी झालो, राज्यात महायुतीमध्ये सहभागी झालो, जनतेने आम्ही घेतलेल्या भूमिकेवरती शिक्कामोर्तब केलं, आम्ही त्या भूमिकेमध्ये आहोत। आता शेवटी जी राजकीय भूमिका जी वर्तमानपत्रांना वाहिन्यांच्यावरती पाहायला मिळते की अशी चर्चा चालू आहे, बघूया काय चर्चा सुप्तपणे असेल, बाहेर असेल तर ते मला तर नक्कीच कळेल, मी प्रदेशाध्यक्ष आहे। पण आईने जी काही प्रार्थना केली असेल तर ती योग्य आहे पवार कुटुंबाच्या वतीने। दोन्ही पवार एकत्र येणं कधीही शक्य नाही हे वाक्य न शरद पवारांकडून कधी आलं आणि न अजित पवारांकडून। लोकसभेला शरद पवारांनी अजित पवारांना मात दिली तर विधानसभेमध्ये अजित पवारांनी शरद पवारांना। पण महाराष्ट्रात आपलं स्थान बळकट ठेवायचं असेल तर शरद पवारांचं नेतृत्व हवंच असं राष्ट्रवादीतल्या अनेकांना वाटतंय। आम्ही तर पांडुरंगालाही साकडं घालू, आपण सगळेजण मिळून घालू, पण पवार साहेबांना पांडुरंगाच्या जागेवर पाहून आपण सगळे मिळून पवार साहेबांनाच विनंती करू का एकत्र जर आलात तर आमच्यासारख्या सर्वसामान्याची जी हेळसांड होते ती होणार नाही, म्हणून ते एकत्र येतील। कारण ते तसे दूरदृष्टीची आणि समाजाची काय हेळसांड होते हे त्यांना माहीत आहे, म्हणून तसा तो विचार निश्चित केला जाईल असं मला वाटतं। पण राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यामुळं राजकीय फायदा करून घेतलेल्या अनेकांना दोन्ही पवार एकत्र येणं नकोय। महाराष्ट्रातलं फडणवीस सरकारचं संख्याबळ पाहता त्यांना शरद पवारांच्या आमदारांची अजिबातच गरज नाही, पण केंद्रात मात्र परिस्थिती वेगळी आहे। केंद्रात भाजपकडे फक्त 240 खासदार आहेत। नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे दोन्ही आधार कोणत्याही मुद्द्यावर मोदी सरकारची अडचण करू शकतात। नितीश कुमार बिहारमध्ये पुन्हा एकदा लालू प्रसाद यादव यांना टाळी देणार का याच्याही चर्चा आहेतच। अशा वेळी केंद्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 खासदार मोदी सरकारसाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात। काका आणि पुतण्यातला हा वाद मिटवण्यासाठी आता बऱ्याच जणांचं लक्ष विठ्ठलाकडे आणि जानेवारीच्या 8 आणि 9 तारखेला जी दिल्लीत बैठक होणार आहे त्याच्याकडे लागले। खरं म्हणजे या दोघांचं एकत्रीकरण झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा नवीन दिशा मिळेल, त्यामुळे या घडामोडीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। बंडानंतर शरद पवारांच्या वयाचा मुद्दा पुढे करत तुम्ही थांबणार आहात की नाहीत असा सवाल अजित पवार यांनी विचारला होता। का अशा प्रकारचं चित्र राज्यामध्ये निर्माण केलं जातं? काय आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही चूक आहे आमची। मित्रांनो काळ आता जर वय जास्त झालं,
82 झालं, 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का नाही? तुम्ही आशीर्वाद द्या ना. त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला वाटतं तुम्ही शतायुष्य व्हावं. हेच अजित पवार विधानसभेनंतर लगेचच शरद पवारांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले. तर तिकडे दिल्लीत 2 डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन शरद पवार थेट नरेंद्र मोदींच्या भेटीला पोहोचले. या दोन्ही भेटींनी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 2 दिवसांपूर्वी विठुरायाला साकडं घालताना अजित पवारांच्या आईनं काका पुतण्यांनी आता एकत्र यावं अशी प्रार्थना केली. त्याला नवीन वर्षात छान मागितली आशीर्वाद माझ्या दादाला, सर्वांना चांगलं वर्ष सुखी जाऊ दे, आपले सगळे वाद संपू दे देवा. संपू दे देवाला सांगितलं. पांडुरंगाला दाराच्या मागची सगळी जाऊ दे. आता या पद्धतीने सगळीकडनं संवाद सुरू व्हायला लागले. लवकरात लवकर या वर्षात व्हावं असं वाटतंय. शरद पवार आणि अजित दादा एकत्र यावे. हो हो पांडुरंगाला ऐकणार. हो हो ऐकणार. अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर राज्यात सत्ताधाऱ्यांसाठी फार काही बदलणार नाही, पण केंद्रातील सत्तेच्या गणितात नवी जुळवाजुळव होऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असं काही झालंच तर शिवसेनेचे दोन्ही गटही त्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा विचार करू शकतात. आणि जर तसं झालं तर केंद्रातलं सरकार मजबूत बनेल, पण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष औषधापुरता शिल्लक राहील. राहुल कुलकर्णी, NDTV मराठी.